नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर खूप दारू प्यायलेला असतो आणि तो मुक्ताला म्हणतो की मी नवरा आहे ना तुमचा, मग तुम्हाला माझ्याविषयी काही वाटत नाही का? मग जर वाटतच असेल तर मग मला तुम्ही मिठी मारा. असं म्हणून आता सागर हा मुक्ताकडे जवळ येऊ लागतो आणि मुक्ताला म्हणतो की या या मला मिठी मारा. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर अहो तुमचं काय चाललं आहे? आणि मुक्ता ही सागरवर वैतागत असते. त्याच वेळेला सागर म्हणतो की राहू दे, तुम्ही येत नसाल तर मीच येतो, मीच मारतो मिठी. असं म्हणून या, असं म्हणून तो तिच्या जवळ येऊ लागतो आणि मुक्ताला मिठीत घेतो. त्याच वेळेला आता मुक्ता त्याला समजवते की सागर तुमचं काय चाललं आहे, प्लीज हे सगळं असं करू नका. परंतु सागर काही ऐकत नाही आणि त्यानंतर मग आता सागरवर मुक्ता भरपूर चिडते आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेला सागर मुक्ताला काही सोडत नसताना मुक्ता त्याच्या जोरात कानाखाली वाजवते. त्याच वेळेला सागर आता बेडवर पडतो आणि हे पाहून मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते की हे माझ्या हातून काय घडलं? सागर आता बेडवर पडतो आणि तो स्वतः आता उठण्याच्याही लायक राहिलेला नसतो. मुक्ता स्वतःचेच हात बघत असते. आपल्या हाताने ही मोठी काय चूक झाली, आपण आपल्या हातानेच आपल्या सागरवर हात उचलला, याचं गिल्ट मुक्ताला खूप खात असतं. म्हणून मुक्ता पटकन सागरकडे पळते आणि सागरला उठवत म्हणते की सागर प्लीज प्लीज उठा ना सागर. तेव्हा मग आता सागर हा मुक्ताला बाजूला व्हा असं जोरात ओरडतो. तेव्हा मुक्ता बाजूला होते. मुक्ताला तो म्हणतो की काहीच गरज नाही आहे हे सगळं करण्याची. प्रतिसाद तिकडे तर प्रतिकार इकडे, जवळीक तिकडे तर दुरावा इकडे. कसं आहे ना, तुम्हाला तुमचं ते नातं जास्त गोड वाटू लागलं आहे ना, तुम्हाला गोड मैत्रीचं गोड नातं जास्त जवळ वाटतं आहे. परंतु तुम्हाला कडू लग्नाचं कडू नातं हे नकोसं झालं आहे ना. नाही नाही, तुम्हाला कडू लग्नाचं कडू नातं नकोसं नाही झालं आहे तुम्हाला नुसतं, तुम्हाला तर हा कडू कोळीच नकोसा झाला आहे ना. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर हे काय बोलताय तुम्ही, असं काहीच नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की नाही नाही, असंच आहे मुक्ता आणि हेच आहे. आता तुम्ही ते सिद्ध करून दाखवलंत ना. आता काय केलं तुम्ही इकडे? तुम्ही तेच तर सिद्ध केलं. तुम्ही मला अशा प्रकारे मारून हे सिद्ध केलं की तुम्हाला हे नातंच नको आहे. तेव्हा मग हे सगळं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. सागरचं असं स्वभाव पाहून तिला खूप त्रास होत असतो. सागर म्हणतो की नाही राहू दे, मला समजून आलं आता तुम्हाला हे नातंच नको आहे ना. तेव्हा मग सागर खाली पडतो. मुक्ता त्याला सावरण्याचा प्रयत्न करते, परंतु सागर तिला लांब करतो आणि म्हणतो की नाही, वा वा, खरंच खूप मस्त केलं तर तुम्ही. मुक्ता कोळी नाही नाही नाही, मुक्ता कोळी नाही म्हणायला पाहिजे आता, डॉक्टर मुक्ता असं म्हणून तो तिच्यावर आता हसत असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर काय चाललंय काय हे तुमचं? ज्या दिवसापासून माझं तुमच्याशी लग्न झालं तेव्हापासून मी दुसरा कोणाचाही विचार कधीच केलेला नाही. याआधीही तुम्ही माझ्यावर संशय घेतला होतात, पण तेव्हाही तुम्हाला पटलं थोड्या दिवसानंतर की मी तशी नाही करत, माझं तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम नाही. परंतु तेव्हा मला असं वाटलंही नव्हतं की तुम्ही परत माझ्यावर अशा प्रकारे संशय घ्याल, पुन्हा माझ्याबद्दल असा चुकीचा विचार कराल. सागर हे काय वागताय, असं का करताय? तुम्हाला माहिती आहे की मी फक्त तुमचाच विचार करते. अजून किती वेळा तुम्ही माझ्या नात्याची परीक्षा बघणार आहात? अजून किती वेळा तुम्ही माझ्या प्रेमाची सत्वपरीक्षा घेणार आहात, अग्निपरीक्षा घेणार आहात? सांगा मला सागर. तेव्हा मग आता सागरला ती म्हणते की नाही सागर नाही, तुम्हाला कधीच समजू शकलं नाही, तुम्हाला कधीच माझं प्रेम कळू शकलं नाही सागर, असं ती त्याला बोलते. तेव्हा सागर म्हणतो की तुमचं प्रेम, हसायला लागतो आणि म्हणतो की नाही नाही समजलं मी तुमचं प्रेम, परंतु तुमचं प्रेम अचूक ओळखलं ते त्या सावनीने. मुक्ता म्हणते की काय? तेव्हा सागर म्हणतो की हो, मला सावनीने सांगितलं की तुमचं प्रेम कोणावर आहे ते, आणि सावनीनेच मला हे सांगितलं की तुझी मुक्ता तुला कुठल्याही क्षणी सोडून जाऊ शकते, आणि तेच घडते आता. तेव्हा मग मुक्ता आता चिडते आणि म्हणते की सागर तुम्ही त्या सावनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात, जिने कधीच कोणाचं चांगलं बघितलं नाही. तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आज माझ्याशी अशा प्रकारे भांडताय आणि माझ्यावर संशय घेताय. खूप चुकीचं वागताय तुम्ही सागर, खूप चुकीचं करताय. तेव्हा मग आता सागर म्हणतो की चुकीचं मी नाही वागत आहे, चुकीचं तुम्ही वागत आहात. आणि आता मला कळलं आहे की माझी हो खरंच खूप मोठी चूक झाली. तुमच्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे, आता मला कळतं आहे. खरं तर तुमच्याशी लग्न करणं हीच खूप मोठी चूक होती माझ्या आयुष्यातली, असं सागर आता म्हणतो. आणि म्हणतो की तुम्ही मला कोणत्याही क्षणी सोडून जाऊ शकता. खरं तर आयुष्यातली खूप मोठी चूक होती तुमच्याशी लग्न, असं सागर म्हणतो. आणि म्हणतो की मी आता जातो, असं म्हणून तो तिकडून निघून जातो. मुक्ता आता तिथेच उभी असते आणि सागर तिच्या अंगावर टॉवेल भिरकटवतो आणि ती टॉवेलमध्ये तिचं मंगळसूत्र अडकतं. ते मंगळसूत्र ती सोडवण्याचा प्रयत्न करते. सागर कसं तरी धडपडत रूमच्या बाहेर पडतो. तेव्हा सावनी म्हणते की अरे काय हा सागर कुठे गेला असा? आणि मुक्ता अगं चाललंय काय? तुम्ही किती जोरजोरामध्ये भांडत होतात, बाहेर सगळा आवाज आला.
तेव्हा मग आता मंगळसूत्र अडकलेलं असतं आणि मुक्ता म्हणते की हे बघा सावनी, मला आता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघून जा. तेव्हा मग ती म्हणते की अगं मग तू कोणाशी बोलणार आहे? हा सागर तर अशा प्रकारे निघून गेला आहे, आता मग तू या रूममध्ये बोलणार तरी कोणाशी आहेस? अगं सागर माझ्याशीही असंच वागायचा जेव्हा त्याला हर्षबद्दल समजलं होतं, हर्ष आणि माझ्या नात्याबद्दल, तेव्हा तो माझ्याशीही तसंच करत होता आणि आमच्यातही अशीच भांडणं व्हायची. आत्ताचं हे सगळं बघून मलाही माझे पूर्वीचे दिवस आठवले आणि तू जे हे गळ्यात मंगळसूत्र बांधलेस ना, ते माझंच नशीब तुझ्या गळ्यात बांधून घेतलंयस, म्हणूनच तुझ्याबरोबर हे असंच होणार जे माझ्याबरोबर घडलं होतं. मी तुला बोलली होती मुक्ता की सागरच्या मनामध्ये तुझ्याविषयीचा संशयाचं भूत मी अशा प्रकारे चढवणार ती कधी उतरणार नाही आणि आता तेच घडतंय बघ. सागरच्या मनात तुझ्याविषयी खूप मोठा संशय आणि गैरसमज झाला आहे आणि तो कधीही कमी होणार नाही. असं म्हणतात की मंगळसूत्राच्या प्रत्येक काळ्या मनामध्ये विश्वास आणि प्रेमाचं गुंफण असतं, परंतु तुमच्या नात्यामध्ये आता ना विश्वास राहिला ना प्रेम राहिलं, मग हे मंगळसूत्र काय कामाचं आहे? आता या मंगळसूत्राचा तुझ्या गळ्यात काहीही उपयोग नाही. मुक्ता मात्र तिच्याकडे बोलण्याकडे काहीच लक्ष देत नसते. ती त्या टॉवेलमधून मंगळसूत्र सोडवण्याचा प्रयत्न करत असते. सावनी म्हणते की तसंही काही अर्थ नाही आता या मंगळसूत्राला, काढून फेकून दे, काहीच गरज नाही आहे. आणि तू काढून फेकतेस की मी फेकू? असं म्हणून आता मुक्ताच्या मंगळसूत्रावर सावनी हात घालते आणि ते मंगळसूत्र ती धरते. हे पाहिल्यावर मुक्ताला आता खूपच राग येतो आणि या सगळ्यामुळे मुक्ताचा आता खूप मोठा पारा चढतो आणि त्या क्षणी मुक्ता तुर्गेचं रूप घेते आणि सावनीचा हात धरते आणि म्हणते की तसंही या मंगळसूत्रांच्या काळ्या मनांची किंमत तुम्हाला कळणारच नाही आहे, कारण काळ्या मनाच्या बाईला काय करणार आहे मंगळसूत्राच्या काळ्या मन्यांचं महत्त्व. म्हणूनच आजही गळा उघडा आहे तुझा, हे नातं मी कधीही तुटू देणार नाही. आणि लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटलं की सागर माझ्यावर चिडले, माझ्याशी भांडले आणि निघून गेले तर तुम्ही जिंकलात आणि मी हरले, तर असं कधी होणार नाही. मी असं कधी होऊनच देणार नाही. तुम्ही जर मिस सावनी असाल तर मी मिसेस मुक्ता सागर कोळी आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या आयुष्यातला गुंता मी स्वतः सोडवू शकते, त्याच्यासाठी मला या तुमच्या मदतीची वगैरे काहीच गरज नाही आहे. आणि इथून पुढे जर माझ्या मंगळसूत्राला अशा प्रकारे हात घातलात ना, तर लक्षात ठेवा, हे तुमचा जो हात आहे ना तो मुळासकट उपटून काढेन. असं म्हणून आता सावनीचा हात असतो तो मुक्ता जोरात बाजूला झटकून टाकते आणि त्याच वेळेला सावनी ही तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की चला आता इथून निघा. अशा प्रकारे ती सावनीला बाहेरचा रस्ता दाखवते आणि तिला खुणावूनच बाहेर जायला सांगते. आणि हे पाहिल्यानंतर आता इथे सावनीला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सावनी ही तिच्याकडे रागानेच बघत असते. मुक्ता ही तिला बाहेर जायला सांगते आणि मुक्ताचं हे अगदी भयानक रूप पाहून सावनी तर पूर्णपणे हडबडून गेलेली असते आणि मुक्ताच्या डोळ्यात आगपाखड होत असते हे पाहून तिला तर खूपच मोठा धक्का बसतो. मुक्ता आता तिला एकदा पुन्हा खुणावते की चल बाहेर निघ आणि बाहेरचा रस्ता दाखवते. त्याच वेळेला सावनी आता तिथून निघून जात असते आणि मुक्ताला मात्र या सगळ्या गोष्टींचं खूपच टेन्शन आलेलं असतं. सागरच्या मनामध्ये हा जो काही गैरसमज झाला आहे तो कसा दूर करायचा हा प्रश्न मुक्तासमोर आलेला असतो. आणि त्याच वेळेला नेमकं मुक्ताचं जे मंगळसूत्र असतं टॉवेलमध्ये अडकलेलं ते बरोबर सुटतं आणि मुक्ता तो टॉवेल बाजूला फेकून देते. आणि त्यानंतर मग आता मुक्ता मंगळसूत्र हातात घेऊन झालेल्या गोष्टीचा विचार करू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता ही लकीला नाश्ता देत असते आणि म्हणते की हे बघ लकी, ह्या तुझ्या गोळ्या असतील ना त्या नाश्त्यानंतर खाऊन घे. आणि हो, जेवणाच्या अगोदर जे गोळ्या असतील ते जेवणाच्या नंतर मी तुला नक्कीच देते, पण तोपर्यंत ह्या नाश्ता करून घे. तेव्हा मग लकी म्हणतो की वहिनी, माझ्या नाश्त्याच्या अगोदरच्या गोळ्या होत्या त्या खाऊन झालेल्या आहेत, आता जेव्हा जेवणाच्या असतील तेव्हा ते मी घेतो बरोबर, तू काळजी करू नकोस. मुक्ता तिथून जात असते तेव्हा लकी म्हणतो की वहिनी जे काही झालं त्याबद्दल. तेव्हा मग मुक्ता म्हणते की जाऊ दे, जे काही घडलं ते ठीक आहे, आता जाऊ दे, आता तू पुन्हा त्या गोष्टींचा विचार करू नकोस. तेव्हा तो विचारतो की बहिणी दादूस कुठे आहे, मला जरा त्याच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते की नाही, अजूनही ते उठलेले नाही आहेत. असं म्हणून ती तिथून निघून जाते. मुक्ता किचनमध्ये येते. त्याच वेळेला इथे इंद्राची देवीची आरती सुरू असते आणि तिचा गायत्री मंत्र सुरू असतो. मुक्ता ही किचनमध्ये दूध उकळण्यासाठी म्हणून ठेवते. मग मुक्ताच्या मनामध्ये सागरचे त्याच सगळ्या गोष्टी सुरू असतात. सागर हा मुक्ताला म्हणालेला असतो की तुम्हाला हे खडू नातं नकोसं झालं आहे, तुम्हाला तुमची गोड गोड मैत्री हवी झाली, परंतु कडू कोळीबरोबरचं हे कडू नातं तुम्हाला नको झालं आहे. ते सगळं बोलणं मुक्ताला आठवतं
आणि त्यानंतर मग हे सगळं घडल्यानंतर सागर हे सावनीनेच मला सांगितलं की तुम्ही कोणत्याही क्षणी मला सोडून जाऊ शकता. हे सगळं आता मुक्ताला आठवतं. मुक्ता विचार करत असते की सागरच्या मनामध्ये इतकं नेमकं काय घडलं आहे, इतकं काय झालं आहे आणि इतकं काय चुकीचं वागले मी, जे सागर माझ्याबद्दल पुन्हा असा विचार करतायत आणि असा विचार करून त्यांना काय मिळणार आहे, या नात्यात त्यांचं नेमकं काय चाललं आहे. नाही, मला सागरशी बोललंच पाहिजे, बोलल्याशिवाय हे काही संपणार नाही. तितक्यातच इंद्रा जाते आणि गॅस बंद करते. दूध ओतू जाणार असतं तेव्हा मुक्ताला ती म्हणते की काय गं पोरी, ध्यान कुठे आहे तुझं. तेव्हा मुक्ता म्हणते की सॉरी मम्मी सॉरी. तेव्हा तिथून इंद्रा निघून येते आणि ती लकीकडे येऊन बसते. मुक्ता म्हणते की नाही, मला सागरशी आता या विषयावर बोललंच पाहिजे. मुक्ता विचारते की मम्मी तुम्हाला चहा हवा आहे का. तेव्हा इंद्रा म्हणते की नको आहे मला. आणि सागरेचं काय झालं, तो उठला की नाही अजून. तेव्हा मुक्ता म्हणते की हां मी काय तिकडेच चालली आहे, त्यांच्यासाठी चहा घेऊन जाते. आणि मुक्ता आता कपमध्ये चहा ओतत असते आणि सागरशी कोणत्याही परिस्थितीत आता बोललं पाहिजे असा विचारच मुक्ताच्या डोक्यात सुरू असतो. सागर झोपेतून जागा झालेला असतो आणि त्याचं डोकं दुखत असतं. त्याच वेळेला मुक्ता तिथे येते आणि रूममध्ये ती टेबलवर चहा ठेवते. त्याचप्रमाणे सागर आता उठून बसतो आणि मुक्ता ही सागरच्या अंगावरची चादर बाजूला करते आणि ती बेडवर व्यवस्थित सेट करून ठेवत असते. सागर पाय मागे घेतो आणि त्याचं डोकं भयंकर दुखत असतं, म्हणून तो डोक्याला सारखा सारखा हात लावत असतो. आणि त्यानंतर मग मुक्ता सगळं काही व्यवस्थित करते. सागर बेडवरून उठून फ्रेश व्हायला निघालेला असतो आणि त्याला अंग दुखत असतं, त्रास होत असतो. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर एक मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. परंतु सागर तिच्याशी काहीच बोलायला तयार नाही. तो म्हणतो की मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. तेवढ्यातच समोरून सई येते आणि म्हणते की मुक्ताई मला जरा वेण्या घालून दे ना गं. तेव्हा ती म्हणते की ये इथे बस. आणि मग ती म्हणते की तुला माहिती आहे का सई माऊ, आपल्या घरात ना एक वाघोबा शिरला आहे, डरकाळी फोडतो. सई म्हणते की काय, वाघोबा आणि डरकाळी फोडतोय. तेव्हा ती म्हणते की हो, जर कोणावर डरकाळी फोडता आली नाही ना तर नुसता गुरगुरतो, नुसता चिडचिड करतो, कोणाचंही ऐकून घेत नाही. तेव्हा मग आता सई विचारते की मुक्ताई कोण आहे गं तो वाघोबा. तेव्हा ती म्हणते की आहे कोणतरी. तेव्हा असं म्हणून सागर तिथून निघून जातो आणि मुक्ता त्याच्याकडे बघत असते आणि ती सईच्या वेण्या बांधून देत असते. तर इथे आदित्य जो असतो तो बॅगमध्ये पुस्तकं भरत असतो आणि ज्या ज्या विषयाची पुस्तकं तो भरतो ते त्या सगळ्या विषयाची पुस्तकं पुन्हा पुन्हा सावनी बॅगमधून काढून बाजूला ठेवत असते. आदित्य म्हणतो की मम्मा अगं हे तुझं काय चाललं आहे, मी माझे बुक्स भरतोय आणि तू बाजूला का काढतेस. ती म्हणते की सॉरी सॉरी बेटा, ॲक्च्युली माझं लक्ष नव्हतं. असं म्हणून ती मी तुझी बॅग भरते असं म्हणून त्याची पुस्तकं सगळी बॅगेत पुन्हा ठेवते. तेव्हा तो म्हणतो की मम्मा मी मगासपासून नोटीस करतोयस, तू मगासपासून हसतेस. तेव्हा ती म्हणते की हो बेटा, ॲक्च्युली मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की मला तर माझी मम्मा सतत अशीच हसत हसत हवी आहे. तेव्हा ती म्हणते की ओ माय बेबी आणि असं म्हणून आदित्यला जवळ घेते आणि मनातच म्हणते की बाळा आदित्य, तुला काय सांगू मी कोणत्या कारणासाठी हसते ते. सागर आणि मुक्ताचा असा तुटलेला संसार पाहून मला खूप आनंद होत आहे असं म्हणून ती खूपच हसत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इथे मुक्ता ही वेण्या घालून झाल्यानंतर सई माऊला म्हणते की कुठे पोनी, कुठे तुझी. तेव्हा ती म्हणते की मी बाहेर हॉलमध्येच विसरले. ती म्हणते चला राहिलेली वेणी बाहेरच घालू आणि तिच्या ती वेण्या घालून देते. नंतर मग ती म्हणते की सई माऊ आहेत का परफेक्ट. ती म्हणते की हो मुक्ताई मस्त घातल्यात, बघ स्वाती तू हे बघ अशा मुक्ताई वेण्या घालते आणि मी तुला अशाच मगाशी घालायला सांगत होते, परंतु तुला तशा जमतच नव्हत्या, तू वेगळ्याच घालत होतीस, म्हणून मी मात्र मग माझ्या माऊकडे गेले, माझ्या मुक्ताईकडे गेले. तेव्हा स्वाती म्हणते की हो ग बाई, खरंच तुझ्या मुक्ताईसारख्या वेण्या मला घालायला नाही जमत. तुझ्या मुक्ताईने खरंच खूप छान वेण्या बांधल्यात तुझ्या. अगं मुक्ता तुला सांगू का, अगं 2 वेळा वेण्या बांधल्या, तिसऱ्यांदाही बांधल्या, परत मला सोडायला लावल्या आणि मला म्हणाली की मी माझ्या मुक्ताईकडे जाते वेण्या घालून द्यायला. तेव्हा मग मी म्हणाले की जा, तूही जा तुझ्या मुक्ताईकडेच केसं बांधून घे जा. मग ती म्हणते की अगं अशी काय करतेस सई माऊ तू, आत्तू पण स्वाती आत्तू पण चांगल्याच वेण्या घालते. तेव्हा ती म्हणते की हो स्वाती आत्तू चांगल्या वेण्या घालते, परंतु तुझ्यासारख्या नाही जमत तिला, माझी मुक्ताईच बेस्ट वेण्या घालते. आता तितक्यात स्वाती म्हणते की हो गं मुक्ता, खरंच हिला काय हवं नको ते तू परफेक्ट ओळखतेस बरोबर, आणि जर मुक्ताई कुठे गेली तर तुझं काय होईल असं स्वाती म्हणते. मग ती म्हणते की मुक्ताई तू कुठेही जायचं नाही आहे मला सोडून. तेव्हा मुक्ता म्हणते की मी कुठेही जाणार नाही आहे असं म्हणून ती तिला मिठीत घेते आणि त्यानंतर ती म्हणते की पण आत्ताच तू जात आहेस मला सोडून, तुला स्कूलमध्ये जायचं आहे ना, चला बॅग भरायला घ्या आवरा असं म्हणून ती तिला घेऊन जाते. त्यावेळेला सागर विचार करतो
माझी सई आणि माझं पूर्ण कुटुंब हे मुक्तावर किती डिपेंड आहे. मुक्ताशिवाय त्यांचं काहीच होऊ शकत नाही. आणि जर मुक्ताच गेली तर मग काय होईल? मुक्ता जर गेल्या सोडून तर मग नेमकं सगळ्यांचं काय होईल? माझ्या सईचं काय होईल? असा विचार आता तो करायला लागतो. त्यानंतर मुक्ता ही सईची बॅग भरत असते. सागर हा जात असताना तिच्याकडे बघतो आणि मुक्ता ही त्याच्याशी बोलायला येणार त्याला माहीत असतं. सागर तिथून चिडून निघून जातो. मुक्ता सागरच्या मागे मागे येते आणि सागर अशी आक मारते, परंतु तो काही थांबत नाही. मुक्ता म्हणते की काय चाललंय यांचं? माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करत नाहीयेत. यांना माहिती आहे की मला यांच्याशी बोलायचं आहे, परंतु सतत टाळाटाळ सुरू आहे. तेवढ्यात पुन्हा सावनी येते. सावनी म्हणते की काय झालं? मुक्ता, सागर पुन्हा चिडून निघून गेला का? तेव्हा मात्र आता इथे मुक्ताला खूपच इरिटेट होतं. सावनी मुक्ताला म्हणते की मला तर वाटलं की आतापर्यंत सगळं सेटल डाऊन झालं असेल. नाही म्हणजे तूच म्हणत असतेस ना की सागर आणि माझं नातं एकदम मस्त आहे, आमचं नातं एकदम छान आहे, आम्ही दोघंही एकमेकांना खूप छान समजून घेतो. परंतु आता काय झालं? तुमच्या नात्यामध्ये सेटलमेंट झालेली दिसत नाही आहे. सागर अजूनही खूपच चिडलेला दिसत आहे. काय ना, सागरने यावेळेला अति ताणलंय ना मुक्ता? तेव्हा मुक्ता म्हणते की ताणलंय तरी तुटणार नाही आहे. सागरने कितीही ताणण्याचा प्रयत्न केलं तरीही आमचं नातं कधीही तुटणार नाही. कारण सागरच्या मनात जे काही गैरसमज निर्माण झाले आहेत ते कसे दूर करायचे आणि सागरला कसं समजवायचं हे सगळं मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही फक्त कचऱ्याची कुंडी लक्षात ठेवा. काय ना, तुमच्यावर उपकार करून मी तुम्हाला इथे आणलंय आणि तुम्हाला इथे ठेवून घेतलंय. म्हणूनच माझ्या चांगुलपणाचा तुम्ही दुबळेपणा समजू नका. आणि तुम्हाला मी जिथून आणलंय ना तिथे नेऊन पुन्हा मी तुम्हाला टाकू शकते कचऱ्याच्या कुंडीत. त्याच्यामुळे तुम्ही माझे उपकार नक्कीच लक्षात ठेवा. तेव्हा ती म्हणते की अच्छा, म्हणजे तू मला धमकी देतेस का? तेव्हा ती म्हणते की धमकी नाही, जाणीव करून देते तुम्हाला. कसं आहे ना, माणसाने केलेल्या उपकारांची जाण ठेवायची असते. ती तर तुम्हाला नाहीच आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे जे सगळं वागताय ना ते आधी बंद करा. माझ्या चांगुलपणा ना, माझा दुबळेपणा अजिबातच समजू नका. आणि हो, माझे जे घरातलेच माणसं आहेत ना ती सगळी माझी माणसं आहेत आणि त्यांच्या इमोशन्सची खेळण्याचा प्रयत्न तुम्ही तर अजिबातच करू नका. आणि जर तसं पुन्हा केलं तर तुम्हाला अशा जागी नेऊन टाकेन ना जिथून तुम्हाला परत येणं देखील पॉसिबल होणार नाही आणि कोणाला तुम्ही सापडणार देखील नाहीत. तेव्हा सावनी म्हणते की अच्छा, उपकारांचं म्हणशील तर तुझ्यावर मी उपकार केलेले आहेत. खरं तर मी जर सागरला सोडलं नसतं तर सागर तुझ्या आयुष्यात आलाच नसता. आणि हो, नुसताच सागर नाही तर पूर्ण फॅमिलीबरोबर सगळं मुलं बाळ सगळं काही आलं, सगळं घर आलं. व्हॉट ॲन ऑफर यार, खरंच भारी ऑफर आहे नाही. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते, आता जे काही आमच्या आयुष्यामध्ये घडत आहे चाललंय त्याच्यामागे नक्कीच तुमचा हात आहे अशी खात्री आहे मला. आणि हो, तुम्हीच हे केलं हेही माहीत आहे मला. आमच्या मध्ये मध्ये येऊ नका. त्याच वेळेला आता तिथे सई येते आणि म्हणते की मुक्ताई चल ना, अगं स्कूलची व्हॅन आली आहे, मी बघितलंय खिडकीतून, चल. असं म्हणून आता ती तिथून मुक्ताला घेऊन जाते आणि सावनी मात्र तिथल्या तिथेच उभी असते. सावनी आता पुढे काहीच बोलत नाही कारण मुक्ताने तिचा चांगलाच अपमान केलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा ऑफिसमध्ये आलेला असतो. ऑफिसमध्ये तो जोरात बॅग टेबलवर ठेवतो. त्याच वेळेला पाण्याचा जो ग्लास असतो तो तिथे खाली सगळा पडतो आणि त्यावरचं पाणी सगळं फाईल्सवर पडतं. तो म्हणतो की हे काय आहे, इथे कोण असं फाईल्सवर जवळ पाईप पाणी ठेवतं? असं म्हणून आता तो फोन लावतो आणि म्हणतो की राणे, हाऊसकीपिंग मला कुठे आहे त्याला जरा पाठवा. आणि हो, मी तुम्हाला कामाची फाईल ठेवायला सांगितली ती कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की मिहिर सर केबिनमध्ये वाचत होते, त्यांनी तिथेच ठेवली. सागर चिडून म्हणतो की केबिनमध्ये आहे कुठे पण, मला तर कुठेच दिसत नाही. त्याच वेळेला आता हाऊसकीपिंगवाला येतो आणि तो ते सगळं पुसून जातो. आणि सागरचा मूड काही ठीक नाही हे मिहिर जाणतो आणि सागर म्हणतो की कोणाला ना ऑफिसमध्ये एकही काही गोष्ट कळत नाही, सगळ्यांना या ऑफिसमधून काढून टाकलं पाहिजे. आता मिहिर हा सागरचा वैताग बघतो आणि कामाची फाईल बाजूलाच असते ती सागरच्या टेबलवर पुन्हा ठेवतो आणि सागर आता डोक्याला हात लावतो. तेव्हा मिहिर विचारतो की दादूस काय झालंय नेमकं? आणि इथे सागरच्या डोक्यामध्ये पुन्हा तेच विचार सुरू असतात. आशयबरोबर मुक्ताचं नातं, त्याचप्रमाणे आशय आणि मुक्ता यांचे दोघांचे एकत्र क्षण त्याच्या डोळ्यासमोर सारखे सारखे येत असतात. त्याच वेळेला इथे आता दरवाजा वाजला जातो. तेव्हा मुक्ताला तो म्हणतो की येस कम इन, आणि समोर मुक्ताला बघतो आणि त्याला धक्का बसतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावनी ही आशयला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. सावनी आशयला म्हणते की लग्न झाल्यापासून ना सागर हा मुक्ताबरोबर असंच वागत आहे आणि तिच्याशी जराही तो प्रेमाने वागत नाही. तर वाटतंय ना की या नात्यामध्ये आता मुक्ताची घुसमट होत चालली आहे. खरंच मुक्ता खूप जास्त त्रासामध्ये आहे. असं सगळं सावनी आता सागर आणि मुक्ताबद्दलचा गैरसमज आशयच्या मनात निर्माण करत असते. तर एकीकडे
मुक्ताही सागरला म्हणत असते की सागर प्लीज माझ्याशी बोला, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही हे सगळं असं का वागताय? तुम्ही असं जज केलंत का आपल्या नात्याला? तेव्हा कुठे होता विश्वास? तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, प्रेम आणि विश्वासाच्या गप्पा तर तुम्ही मारूच नका. तुम्ही जे काय करताय ना ते मला चांगलंच कळत आहे. मी त्या आशयला आणि तुम्हाला बघितलंय एकमेकांना मिठी मारताना. असं सरळ आता सागर हा मुक्ताला बोलून दाखवतो आणि तो खूपच चिडलेला असतो. त्यानंतर इथे सावनी आशयला म्हणते की असं नातं काय उपयोगाचं आहे ज्याच्यामध्ये प्रेम आणि विश्वासच नाही आहे. या सगळ्यामध्ये मुक्ताला खूप त्रास होतोय आणि या नात्यामधली जी मुक्ताची घुसमट आहे ती वाढतच चालली आहे. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही या सगळ्यामध्ये मुक्ताला मदत करा आणि या सगळ्यामधून मुक्ताला तुम्ही बाहेर काढा आणि ह्याची मदत तुम्हीच करू शकता, असं आशयला आता सावनी म्हणू लागते. आणि इथे सागर आणि मुक्ता यांच्यामधलाही गैरसमज कमी झालेला नसताना सावनी जाऊन आशयला भेटते. आता आशय हा सावनीचं जे काही कटकारस्थान आहे आणि सागर आणि मुक्ताला वेगळा करण्याचा डाव ओळखून तिचं सत्य सागरसमोर आणेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.